वळ्या पुढल्या बातमीकडे जरांगेंच्या आंदोलनावरून तायवाडे आक्रमक झालेत। सरकारनं ओबीसींवरती गदा आणली तर ओबीसी रस्त्यावर उतरतील। भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनच्या 58 लाख नोंदी आहेत असं देखील तायवाडेंनी म्हटलंय। जोपर्यंत वंशावळीनुसार कुणबी नोंदी नाही असं देखील तायवाडे यांनी म्हटलं। ओबीसी याच्यावर जर गदा आली तर आपण काय करणार, कारण की त्यांना पुन्हा एकदा ओबीसी मधली जी आहे ते टोळी हवी आहे, कसं आम्ही बघता? कुठल्याही परिस्थितीत ओबीसी देऊ देणार नाही, भूमिका ठाम आहे। हे पहा, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे आमचा काही आक्षेप नाही आहे। कारण की त्यांनी आरपारची लढाई या संपूर्ण ह्याच्यात म्हटलं ती कोणती लढाई लढायची तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही। पण आमचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडे, सरकार काय भूमिका घेते। सरकारने जर आमच्या आरक्षणावर गदा आणण्याचा आजपर्यंत आणलेला नाही आहे, याच्या पुढे आणणार नाही असं माझं ठाम मत आहे। परंतु एखाद्या वेळेस आंदोलकांच्या दडपणशाहीमध्ये येऊन जर आमच्या आरक्षणावरती गदा येत असेल असं ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात या महाराष्ट्रातील 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं आणि आरक्षणाचं दोन्ही याचं रक्षण करण्याकरता आज सज्ज आहे। 24 तास आम्ही सज्ज असतो। ज्या दिवशी लक्षात येईल 48 तासामध्ये पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी रस्त्यावरती। ओबीसी समाजाला धक्का लागला तर आम्ही सुद्धा जे आहे ते रस्त्यावर उतरू, अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरी, जय महाराष्ट्र, नागपूर।